शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन निर्गम याचा 3रा अध्याय वचने 14 ते 16 आणि 21 आणि 22. निर्गम 3रा अध्याय वचने 14 ते 16 आणि 21-22 ही वचने. देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे, तू इस्रायल वंशजास सांग, मी आहे, याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. तू जा आणि इस्रायलाच्या वडील जनास जमवून सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर याने मला दर्शन देऊन म्हटले की, माझे तुम्हाकडे खरोखर लक्ष गेले आहे व मिस्र देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे. आणि या लोकांवर मिस्री लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही, तर प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून व आपल्या घरात बिराड करून राहणाऱ्या स्त्रीपासून सोन्या रुपयाचे अलंकार व पोशाख मागून घेईल. ते तुम्ही आपल्या मुलामुलीस घालाल. या प्रकारे तुम्ही मिस्री लोकांस लुटाल. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आताच जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, निर्गम याचा 3रा अध्याय आणि त्यातली काही वचने. या वचनामध्ये आम्ही जर बारकाईने विचार केला तर प्रियांनो, आम्ही पाहतो की देवाने मोशेला पाचारित केलेला आहे, मोशेला दर्शन दिलेलं आहे आणि जे इस्रायली लोक 400 वर्षांपासून मिस्र देशामध्ये गुलामगिरीचं जीवन जगत आहेत, क्लेशाचं जीवन जगत आहेत आणि तिथले जे लोक आहेत त्यांच्यावरती वर्चस्व करत आहे आणि त्यांना गुलामगिरीची वागणूक देत आहे, बळजबरीने त्यांच्याकडून कामं करून घेत आहे. आणि हा जो आक्रोश आहे देवाकडे गेलेला आहे आणि देव स्वतः या पृथ्वी तलावरती आला आणि मोशेला त्याने त्या ठिकाणी झुडपामधून दर्शन दिलेलं आहे आणि तो म्हणाला की माझ्या लोकांकडे जा, त्यांना सांग, मी तुमच्या पूर्वजाचा देव आहे, अब्राहामाचा, इसाकाचा, याकोबाचा देव आहे. तो म्हणतो की माझं नाव सनातन आहे आणि तू माझ्या लोकांकडे जा आणि त्यांना सोडून बाहेर दुधामधाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी घेऊन जा. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाने योजना आखली आणि मोशेच्या नेतृत्वाखाली मिस्र येथील ठिकाणी जे इस्रायली लोक गुलामगिरीमध्ये जीवन जगत होते
त्यांना सोडवण्याची योजना आखली. आणि जात असताना त्यांना असंच जाऊ दिलं नाही, तर आम्ही पाहतो की मिसर लोकांची इस्रायली लोकांवर कृपादृष्टी व्हावी आणि म्हणून त्यांनी ज्या काही स्त्रिया होत्या, आम्ही पाहतो की मिसर लोकांचे जे अलंकार आहेत, दागिने आहेत, पोशाख आहेत, ते मागून घेतले आणि आम्ही पाहतो की अशा प्रकारे त्यांना संपत्ती देखील मिळाली. प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर विचार केला, जसं या लोकांना देवाने मोशेच्या नेतृत्वाखाली बाहेर काढलं, आज तुम्हाला आणि मला याच कठीण परिस्थितीमधून, आज जरी आम्ही त्या जाचलेल्या परिस्थितीमध्ये नव्हतो, परंतु जगिक जीवनाच्या गुलामगिरीमध्ये आम्ही जीवन जगत असताना येशूच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला बाहेर काढलेला आहे. पापातून, शापातून, सर्व प्रकारच्या अंधकारातून, आणि देवाने आम्हाला त्याचे लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. जसं त्या लोकांना सोने रुपे अलंकार आणि पोशाख मिळाले, तसंच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने वधस्तंभावरती सांडलेल्या रक्ताच्या द्वारे, मरणातून विजयी होण्याच्या द्वारे आम्हाला धनवान केलेला आहे. तो स्वतः रिक्त झाला आणि त्याच्या रिक्त होण्यामुळे आम्ही धनवान झालेलो आहोत. होय प्रियांनो, देवाचं महान कार्य जे आहे या ठिकाणी आम्हाला दिसून येतं आणि म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. देवाचं वचन सांगतं, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जा आणि जगाला सुवार्तेची घोषणा करा. आज देवाने आम्हाला सुवार्तेच्या कार्यासाठी निवडलं. जसं या लोकांना बाहेर काढलं, जसं येशूने आम्हाला बाहेर काढलं, देवाची इच्छा आहे की आम्ही जावं, लोकांना सुवार्ता सांगावी आणि त्यांना अंधारातून प्रकाशामध्ये आणावं. आणि आमचा प्रकाश म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्या प्रकाशामध्ये त्यांना घेऊन यावं आणि त्यांनी देखील सार्वकालिक जीवनामध्ये जावं, यासाठी देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या कार्यासाठी देवाला धन्यवाद देऊया, त्याचं कार्य, त्याची सेवा करूया आणि प्रभूला गौरव देऊया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या पवित्र नावासाठी आम्ही देवा तुझी स्तुती करतो. कारण जसं देवापा तू लोकांना गुलामातून बाहेर काढलंस, तसं आम्हालाही बाहेर काढलंस आणि देवापा पवित्र परमेश्वरा तुझे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यासाठी आम्ही देवा तुला धन्यवाद देतो. प्रभू देवापा, आम्ही तुझी स्तुती करतो. आमचा उपयोग तुझ्या गौरवासाठी करून घे आणि आम्ही नेहमी तुझं गौरव करावं, तुला धन्यवाद द्यावा, असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेने कर. इथून पुढचा वेळ क्षण आम्ही तुझ्या हातात देतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो आहे. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.